कर्जत, पण चांगला त्या ठिकाणी झेल कॅरी केला गेला आणि पहिला गडी बाद होतो या कुडेरान संघाचा. राज नौका फलंदाज चांगो ऑन स्ट्राईक असेल. अद्यापपर्यंत तरी या चांगली गोलंदाजी आपण पाहिली. करणची पहिलं षटक संपलं गेलंय. अवघ्या 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या कुडेरान संघाच्या. दुसऱ्या षटकाला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वापरला जातोय निंबारवाडी संघाकडून. पाहतोय आपण संजूला. स्वतः संघाचा कर्णधार प्रदीप पारधी त्या ठिकाणी क्षेत्रक्षण मात्र सजवतोय. आणि या ठिकाणी विकेट जाती विजयची. नौका फलंदाज भगवान ऑन स्ट्राईक होता. या ठिकाणी फटका सजवला. या क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी या तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेले. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील कंप्लीट केली गेली आहे. अद्यापपर्यंत क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा विचार केला तर निंबारवाडी संघाकडून अप्रतिम राहिलं गेलंय. अवघ्या 7 धावा आपण धावफलकावरती पाहतोय कुडेरान संघाच्या. अद्यापपर्यंत तरी फलंदाजांना त्या ठिकाणी शांत बसवलं गेलंय या गोलंदाजांमार्फत. हा देखील एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आला गेलाय. अद्यापपर्यंत आपण पाहिलं गेलं या अगदी लॉस स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या गेल्यात. मागच्या मॅचचाच हायस्कोर आपण पाहिला. 39 धावा होत्या. या मॅच मध्ये ते रेकॉर्ड तोडलं जाईल का? स्टेट ऑन द ड्राईव्हचा एक फटका आला होता. अवघी या सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली आहे. अवघ्या सिंगल धावेने मात्र त्या ठिकाणी या धाव फलक पुढे वधरलं जात आहे. अवघ्या 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर 2 गडी मात्र बाद झाले गेलेत कुडेरान संघाच्या. संजू गोलंदाज अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. हा देखील कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एक निर्धाव चेंडू आला गेलाय. खूप प्रॅक्टिस करून मात्र निंबारवाडी संघ या आयोजनामध्ये खेळण्यासाठी आली गेली आहे. हा देखील फटका सजवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात. चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय. फलंदाज होतोय बाद. सांगो बॅक टू द डगआउट.
हा फुल टॉस होता, त्या ठिकाणी फटका सजवला, क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय, सीमा रेखा पार, येतोय षटकार. डीजे थँक्यू डीजे. सचिनने चुकी केली गेली आहे, फुल टॉस चेंडू. हा आता मात्र या ठिकाणी कमबॅक करणारा चेंडू टाकलाय सचिनने, निर्धाव चेंडू आला गेलाय. एक षटकार आला होता, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक या ठिकाणी केलंय सचिन या गोलंदाजाने. धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती. हा देखील चांगला चेंडू येतोय, हा देखील निर्धाव चेंडू आला गेलाय. 5 चेंडूंची फेकी झाली गेली आहे. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधला सचिन या गोलंदाजाचा. हा देखील फटका सजवलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच त्या ठिकाणी पकडली आहे. थँक्यू डीजे. यानंतर मात्र ठोंबरवाडी संघाला बाय असेल आणि नंतरचा सामना असेल चौधरवाडी विपक्ष लिमणेवाडी, या दोन संघादरम्यान लढत होईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल, आपण टॉस साठी यायचंय, चौधरवाडी आणि लिमणेवाडी. आणि या सामन्यामध्ये 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कुडेरान संघाच्या 22 धाव्यांचा टार्गेट असेल विजयासाठी निंबारवाडी संघाला. यानंतरचं मात्र समालोचन आपण ऐकूयात. आमचे मेन समालोचक आदरणीय योगेश दादा ढोले सरांचा आवाज आपण यापुढील ऐकणार आहोत. सर कुठे असतील आपण प्लीज स्टेजवरती यायचंय. दुसऱ्या सत्राला मिकी माऊस कुठे असतील तर आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. दुसऱ्या सत्राला इथून सुरुवात होईल. टार्गेट जर पाहिलं गेलं तर अगदी 21 या धावसंख्येचं टार्गेट आहे. 22चं टार्गेट आहे. 21 धावा झाल्यात, 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले सलामीसाठी. पहिला बॉल गोलंदाज, हो पहिलाच बॉल, बाउन्सरचा वापर केला आहे, बरोबर नाकाच्या समोरून गेला. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. काय बॉल टाकलाय गोलंदाज रोहितनं. पहिलाच बॉल, 22 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. मग आता इथून सगळं काही
आपल्या गोलंदाजीवरती निर्भर आहे आणि तो मात्र दाखवत असताना परंतु इथे यष्टीरक्षकाला बीट केलाय आणि बरोबर बॉल शॉट थर्डमॅन मध्ये निघालाय. बाईटच्या स्वरूपामध्ये मिळतील धाबा. एक न मात्र अकाउंट ओपन झालाय. ओ आणखीन एक चांगला बॉल. ब्लाइंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय परंतु लेग बायची ती धाव ती रोखू शकत नाहीयेत. बॅटला लागलं का? ओके बॅट कट आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क तो व्यवस्थित झाला नाहीये. बॅटची कडा घेतल्यानंतर अगदी शरीरावरती आदळलाय. एक धाव इथून पाहायला मिळतीये. एका धावांना धाव फलक 2. हो आणखीन एक चांगला बॉल. वेगवान तेज सर्रार पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला. थोडासा दूर ठेवलाय शरीरापासून आणि तो देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 22 धावसंख्येचा बचाव करत असताना आपल्याकडे असलेलं सर्व काही कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवते गोलंदाज रोहित. परंतु आता फिल्डर त्यांनी साथ देणं फार गरजेचं आहे. एसटी रक्षकांना बॉल कलेक्ट करणं फार गरजेचं राहील. ते बॉल कलेक्ट जर का झाले तर धावा वाचतील. हो इथे फुल टॉस. पंचांनी नो दिलाय आणि बॉल सरळ चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. निंबारवाडी या धावसंख्येचा पाठलाग करत असताना फ्रीटचा बॉल हो तो देखील लोअर फुल टॉस. ऑन साईडला गॅप मोठी आहे. मिड ऑनच्या बाजूने बॉल लॉंग ऑन सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. तो 13 धावा धाव फलक्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 13 धावा धाव फलक्यावरती आल्यात. ओ यावेळी आउटसाइड ऑस्ट्रम जास्त बाहेर निघाला. जास्तचा टर्न मिळाला आणि तिथून आपण पाहताय की व्हाईट बॉलच आला. एक्स्ट्राची धाव फलक्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचले 14. तुमच्याकडे अगोदरच धावा बचाव करण्यासाठी कमी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा एक्स्ट्राच्या धावा जर का बहाल कराल तर मात्र या मॅच पासून दूर जावं लागेल. हो पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल मिस टायमिंग. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु बॉल अगदी आपण पाहताय सीमारेषेच्या अगदी जवळ मात्र फील्ड केला जातोय. तोपर्यंत धाबा इथून मिळतायत त्या 3 आणि चौथ्या धाबेसाठी देखील प्रयत्न. चौथ्या धाबेसाठी अगदी आपण पाहता प्रयत्न केला गेला परंतु आता पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. केटीसी लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून आपण आता चेक करणार आहोत. आमचे तिसरे पंच या ठिकाणी आहेत. ते आता इथून मात्र चेक करतील फलंदाज नेमका पोहोचलाय की नाही, ही धाव कंप्लीट आहे की नाही. आता हे इथून मात्र चेक केलं जात आहे. आमचे तिसरे पंच आपण पाहताय आकाश निरगुडा सर, जे टीव्ही अंपायरचं काम सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतात. दोन्ही अँगलनं आता इथून चेक केलं जात आहे नेमकं फलंदाज पोहोचलेत की नाही. ही धाव खऱ्या अर्थाने या धावेमध्ये रिक्स होती परंतु ती धाव कंप्लीट करायचीच होती. मॅच लवकर फिनिश करायच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे निंबरवाडी टीम. 22 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फलंदाज OUT आउट. ही धाव खऱ्या अर्थानं रिस्कीच ठरली आहे. 3 धावा कंप्लीट झाल्या होत्या. चौथ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि चौथी धाव घेताना फलंदाज इथून बाद झालेत. धावा धाव फलक्यावरती अगदी आपल्याला इथून पाहायला मिळतील त्या म्हणजे 17
17 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल होता, माहिती होतं खऱ्या अर्थानं. आपण पाहताय फलंदाज करणला, त्यांना मात्र ती स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी कदाचित त्या धावेचा प्रयत्न केला गेला. हो, चांगला बॉल इथून पाहायला मिळतो. पडल्यानंतर आतमध्ये आलाय, थोडा खाली देखील राहिलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. ज्या फिल्डिंगमध्ये चुका झाल्या त्या झाल्या नसत्या तर कदाचित या धावा इथून मात्र आपल्याला आणखीन पाहायला मिळाल्या असत्या. त्या फिल्डिंगमध्ये चुका झाल्या, स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं आणि तिथून मात्र एक खराब बॉल आला, त्याच्यावरती षटकार आला आणि त्याच्यानंतर तो मोमेंटमच पूर्णपणे बिघडलाय. ओ, इथे समोर खेचलाय, लॉंग ऑफला जज केलं जात आहे. ओ, चांगलं जजमेंट, पकडली एक कॅच, फलंदाज बाद. संजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपकला आता तुम्ही पाहताय. संजयनं देखील आल्या आल्या मोठा प्रहार चढवायचा प्रयत्न केला, तिथे मात्र त्याची विकेट पाहायला मिळाली. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दीपक आलाय चौथ्या क्रमांकावर ते बॅटिंग करण्यासाठी. धावा आता इथून जर पाहायला गेलं तर मात्र विजयासाठी हव्यात त्या पाच धावसंख्येची आवश्यकता आहे. हो, इथून अगदी आपण पाहता व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड होईल, म्हणजे आता 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न तर चालू आहे, परंतु इथे बॉल अगदी त्या योग्य टप्प्यावरती येतानाच पाहायला मिळत नाही. ती व्हेरिएशनच हरवले. व खोलात टाकलाय ऑन साईडला, फटका अगदी आपण पाहताय डीप मध्ये चाललाय. फिल्डरनं चुकी केली आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 आणि ते विजयी झालाय तो मात्र निंबारवाडी हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच